नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मानव जीवनात आपण अनेक चांगली कामं करतो, दान, पूजा, धर्मकर्म. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण ही कामं का करतो? केवळ लोकांना दाखवण्यासाठी की खऱ्या भावनेतून? अनेक वेळा आपण बाह्य आडंबरात अडकतो आणि खरी भावना विसरतो. दान करणे हे अत्यंत पुण्याचं कार्य आहे. विशेषतः कन्यादान, अन्नदान, धनदान यांना आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व दिलं गेलं आहे. पण जर या सर्व गोष्टींमध्ये अहंकार, दिखावा किंवा स्वार्थ असेल तर त्या कर्माचं खरं फळ मिळत नाही. कारण देवाला बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्मनातील शुद्ध भावना महत्त्वाची असते. आजच्या काळात अनेक लोक धर्मकर्म करतात, पण त्यामागे अपेक्षा असते. मान मिळावा, नाव व्हावं, लोकांनी कौतुक करावं. पण खरा धर्म हा निस्वार्थ असतो. तो केवळ कर्तव्य म्हणून केला जातो, फळाची अपेक्षा न ठेवता. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. बाह्य कर्मांपेक्षा अंतःकरणातील भावना महत्त्वाची आहे. आणि जेव्हा आपण हे समजतो तेव्हा आपली भक्ती आणि जीवन दोन्ही बदलतात. अभंग 668. साळंकृत कन्यादान करिता पृथ्वी समान. पहिलं. ध्रुव. परितेन कळे या मोठा येईल कळो भोग पुढा. सातवं. आचरता कर्म भरे पोट राहे धर्म. दुसरं. सत्या देव साहे ऐसे करुणिया पाहे. तिसरं. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. चौथं. तुका म्हणे सोस दुःख आता पुढे नास. पाचवं. ओळ 1. साळंकृत कन्यादान करिता पृथ्वी समान. पहिलं. या ओळीत संत तुकाराम महाराज कन्यादानाच्या महानतेबद्दल बोलतात, पण त्याच वेळी त्यामागील खरा अर्थही स्पष्ट करतात. साळंकृत कन्यादान म्हणजे अलंकारांनी सजवलेली कन्या, म्हणजेच प्रेमाने, सन्मानाने आणि पूर्ण तयानीने मुलीचं दान करणं. आपल्या संस्कृतीत कन्यादान हे अत्यंत पवित्र आणि मोठं पुण्यकर्म मानलं जातं. संत म्हणतात की हे दान पृथ्वी समान आहे, म्हणजे संपूर्ण पृथ्वी दान केल्या इतकं मोठं आणि श्रेष्ठ आहे. पण इथे फक्त बाह्य अर्थ नाही तर एक खोल संदेश दडलेला आहे. कन्यादान म्हणजे केवळ एक विधी नाही, तर एक जबाबदारी, एक त्याग आणि एक पवित्र भावना आहे. आई वडील आपल्या लेकराला प्रेमाने वाढवतात आणि योग्य वेळी तिचं आयुष्य दुसऱ्या घरात सुपूर्द करतात. हा त्याग खूप मोठा असतो, म्हणूनच त्याला पृथ्वी इतकं मोठं मानलं आहे. परंतु संत तुकाराम आपल्याला इथे सावधही करतात. जर हे कन्यादान केवळ दिखावा, प्रतिष्ठा किंवा समाजात नाव मिळवण्यासाठी केलं जात असेल तर त्याची खरी किंमत राहत नाही. आजच्या काळात अनेक वेळा लग्न समारंभ हा दिखाव्याचा भाग बनतो. मोठ्या खर्चात, आडंबरात आणि स्पर्धेत लोक अडकतात, पण या सगळ्यात खरी भावना हरवते. साळंकृत या शब्दाचा अर्थ फक्त दागिने किंवा सजावट नाही, तर संस्कारांनी सजवलेली मुलगी असा आहे. जर मुलीला चांगले संस्कार दिले असतील, तिला योग्य मूल्य शिकवली असतील तर तेच खरे अलंकार आहेत. बाह्य दागिने तात्पुरते असतात, पण संस्कार आयुष्यभर टिकतात. ही ओळ आपल्याला सांगते की कोणतंही दान मोठं तेव्हाच ठरतं जेव्हा त्यामागे निस्वार्थ भावना असते. कन्यादान असो किंवा कोणतंही कर्म, ते मनापासून, प्रेमाने आणि अहंकाराशिवाय केलं पाहिजे. कारण देवाला बाह्य गोष्टींपेक्षा आपल्या अंतःकरणातील शुद्धता महत्वाची असते. म्हणूनच या ओळीचा खरा अर्थ असा आहे, कर्म मोठं नाही तर भावना मोठी आहे. आणि जेव्हा भावना शुद्ध असते तेव्हा साधं कर्मही महान बनतं. ओळ 2. परितेन कळे या मोठा येईल कळू भोग पुढा. सातवा. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय थेट आणि वास्तववादी संदेश देतात. ते म्हणतात की या मूर्ख माणसाला, मुढाला आत्ता काहीच कळत नाही, पण पुढे जेव्हा त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागेल तेव्हा त्याला खरी जाणीव होईल. म्हणजेच मनुष्य अनेक वेळा अज्ञानामुळे किंवा अहंकारामुळे चुकीची कृत्य करत राहतो, पण त्याचे परिणाम पुढे नक्की भोगावे लागतात. मूढ म्हणजे जो विवेक हरवलेला आहे, ज्याला योग्य अयोग्य याचा विचार नाही. असा माणूस बाह्य आडंबर, दिखावा, समाजातील प्रतिष्ठा या गोष्टींमध्ये अडकतो. तो धर्म, दान किंवा चांगले कृत्य करतो, पण त्यामागे शुद्ध भावना नसते. त्यामुळे त्याला वाटतं की तो योग्य मार्गावर आहे, पण प्रत्यक्षात तो चुकीच्या दिशेने चाललेला असतो. तुकाराम महाराज सांगतात की अशा माणसाला तत्काळ काही जाणवत नाही. त्याला वाटतं की सगळं ठीक चाललं आहे, पण कर्माचा नियम खूप कठोर आणि अचूक असतो. जे पेरवेल तेच उगवेल हे निसर्गाचा आणि धर्माचा नियम आहे. त्यामुळे जेव्हा वेळ येते तेव्हा त्या माणसाला त्याच्या चुकीच्या कृत्यांचे परिणाम भोगावे लागतात आणि तेव्हा त्याला समजतं की आपण काय चूक केली.
भोगपुढा या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ आहे. याचा अर्थ फक्त दुःख किंवा शिक्षा नाही, तर जीवनात येणाऱ्या अडचणी, अपयश, मानसिक त्रास आणि असंतोष हे सगळं त्यात येतं. जेव्हा माणूस चुकीच्या मार्गाने जातो तेव्हा सुरुवातीला त्याला फायदा दिसतो, पण शेवटी तो नुकसानच ठरतो. ही ओळ आपल्याला एक मोठा धडा देते. आपण जे काही करतो त्यामागे शुद्ध हेतू असावा. लोकांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी केलेली कृत्य शेवटी आपल्यालाच त्रास देतात. त्यामुळे प्रत्येक कृती करताना विवेक वापरणं, योग्य अयोग्य याचा विचार करणं आणि प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं आहे. संतांचा हा संदेश आपल्याला जागा करतो. आत्ता समजून घ्या, नाहीतर पुढे भोगावं लागेल. म्हणूनच आजच आपल्या कृतींचा विचार करून आणि योग्य मार्ग निवडा. ओळ 2. आचरता कर्म भरे पोट राहे धर्म. दुसरं. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय सूक्ष्म आणि खोल अर्थ सांगतात. ते म्हणतात की कर्म आचरलं जातं, पण त्यामागचा हेतू फक्त पोट भरण्याचा असतो, धर्म मात्र मागे पडतो. म्हणजेच अनेक लोक चांगले कृत्य करतात, कर्माचं पालन करतात, पण ते खऱ्या श्रद्धेने किंवा निस्वार्थ भावनेने नसून केवळ स्वार्थासाठी असते. आचरता कर्म म्हणजे बाह्य रूपाने केलेली धर्मी कृत्य, पूजा, दान, व्रत, जप इत्यादी. पण भरे पोट या शब्दांनी तुकाराम महाराज सांगतात की या सगळ्या गोष्टींचा हेतू केवळ स्वतःचा फायदा, उपजीविका किंवा मान सन्मान मिळवणे असतो. म्हणजेच हा साधन राहता तो व्यवसाय बनतो. आजच्या काळात आपणही पाहतो लोक धर्माचा उपयोग प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी किंवा समाजात नाव करण्यासाठी करतात. ते पूजा करतात, दान करतात, पण त्यामागे खरी भक्ती असते. अशा वेळी धर्माची खरी भावना हरवते आणि तो केवळ दिखावा पाहतो. तुकाराम महाराजांचा हा संदेश खूप स्पष्ट आहे. केवळ कर्म करणं पुरेसे नाही, तर त्या कर्मामागची भावना महत्वाची आहे. जर आपण केवळ स्वतःच्या फायद्यासाठी धर्माचे आचरण करत असू तर ते खरे धर्म नाही. धर्म तोच जो मनापासून निस्वार्थ भावनेने आणि ईश्वर भक्तीने केला जातो. हे ओळ आपल्याला आत्मपरीक्षण करायला शिकवते. आपण जे काही करतो ते खरंच श्रद्धेने करतो का, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी? प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला आहे. त्यांना शेवटी देवीला बाह्य अवलंबून नको, त्यांना शुद्ध मन आणि खरी भावना हवी असते. म्हणूनच आपल्या प्रत्येक कर्मात प्रामाणिकपणे असते, तेव्हाच सर्व खऱ्या अर्थाने जिवंत राहील. ओळ 3. सत्या देव साहे ऐसे करुणिया पाहे. 3. या ओळीत संत तुकाराम महाराज सत्य या मूल्याचं अत्यंत महत्त्व अधोरेखित करतात. ते म्हणतात, देव हा नेहमी सत्याच्या बाजूने उभा असतो, म्हणून हे स्वतः करून पहा. म्हणजेच केवळ ऐकून किंवा मान्य करून उपयोग नाही, तर सत्य आचरणात आणून त्याचा अनुभव घ्यावा. सत्या देव साहे याचा अर्थ असा की जिथे सत्य आहे तिथे देव आपोआप असतो. देवाला मोठमोठ्या पूजा, विधी, आडंबर यांची गरज नसते. जर आपल्या वागण्यात प्रामाणिकपणा, सत्यता आणि नीती असेल तर देवाची कृपा आपल्यावर असते. खोटेपणा, फसवणूक, दिखावा या गोष्टींमध्ये देव नसतो, कितीही बाह्य धार्मिकता दाखवली तरी. ऐसे करुणिया पाहे म्हणजे हे फक्त ऐकून ठेवू नका, तर स्वतः करून अनुभव घ्या. जीवनात सत्याचा मार्ग स्वीकारून पहा. सुरुवातीला कदाचित कठीण वाटेल, कारण सत्याचा मार्ग नेहमी सोपा नसतो, पण दीर्घकाळात तोच मार्ग शांती, समाधान आणि खरी प्रगती देतो. आजच्या काळात अनेकदा लोक खोट्या मार्गाने पटकन यश मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण ते यश टिकत नाही. उलट मनात अस्वस्थता, भीती आणि अपराध भाव निर्माण होतो. याच्या उलट जो माणूस सत्याचा मार्ग धरतो त्याला कदाचित वेळ लागेल, पण त्याचं यश टिकाऊ आणि समाधान देणारं असतं. तुकाराम महाराज इथे आपल्याला एक प्रयोग करायला सांगतात. सत्याने जगून पहा. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक राहतो तेव्हा आपल्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. लोकांचा विश्वास वाढतो, नाती मजबूत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो. ही ओळ आपल्याला सांगते की देवाला शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. सत्याने वागणं हाच देवाकडे जाण्याचा सर्वात सोपा आणि थेट मार्ग आहे. जिथे सत्य आहे तिथेच देव आहे, आणि जिथे देव आहे तिथे भीती नाही, फक्त शांती आणि समाधान आहे. ओळ 4. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. 4. या ओळीत संत तुकाराम महाराज मानवी जीवनातील 3 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करतात. अन्न, मान, सन्मान आणि धन, संपत्ती. पण ते स्पष्ट सांगतात की या तिन्ही गोष्टी आपल्या पूर्ण नियंत्रणात नसून त्या प्रारब्ध म्हणजेच आपल्या कर्मांच्या फळांवर अवलंबून असतात. अन्न, मान, धन. प्रत्येक माणसाला जगण्यासाठी अन्न हवं असतं, समाजात सन्मान हवा असतो आणि आर्थिक स्थैर्यासाठी धन लागतं. या गोष्टी मिळाल्या की माणूस सुखी होईल असं वाटतं. पण तुकाराम महाराज सांगतात की या गोष्टी मिळवण्याची धडपड करताना आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो.
त्या सर्व गोष्टी आपल्या भूतकाळातील कर्मांवर म्हणजेच प्रारब्धावर अवलंबून असतात. हे तो प्रारब्ध अधीन. याचा अर्थ असा की आपण कितीही प्रयत्न केले तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात. एखाद्याला खूप कष्ट करूनही अपेक्षित यश मिळत नाही, तर काहींना कमी प्रयत्नातही भरपूर मिळतं. हे का घडतं? कारण ते त्यांच्या प्रारब्धानुसार ठरतं. याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करू नयेत. प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण परिणामावर आपला पूर्ण हक्क नाही. आपण मेहनत करावी, प्रामाणिकपणे जगावं, पण त्याच वेळी मिळालेल्या गोष्टींवर समाधान ठेवावं. कारण अति लोभ, स्पर्धा आणि अपेक्षा यामुळे मनःशांती हरवते. तुकाराम महाराज इथे एक सूक्ष्म संदेश देतात. जीवनात जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण अन्न, मान आणि धन या गोष्टी क्षणभंगूर आहेत. आज आहेत, उद्या नसू शकतात. पण समाधान, भक्ती आणि शांत मन या गोष्टी टिकाऊ आहेत. आजच्या काळात लोक पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी इतके धावत आहेत की त्यांना शांतीच हरवली आहे. पण जर आपण हे समजून घेतलं की सर्व काही आपल्या नियंत्रणात नाही, तर आपण अनावश्यक ताण आणि चिंता टाळू शकतो. ही ओळ आपल्याला शिकवते, प्रयत्न करा पण परिणामावर अति आसक्ती ठेवू नका. जे मिळेल ते स्वीकारा आणि जे नाही मिळालं त्याबद्दल दुःखी होऊ नका. कारण शेवटी सगळं काही आपल्या कर्मांच्या हिशोबानेच घडत असतं. ओळ 5. तुका म्हणे सोस, दुःख आता पुढे नास. 5. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत गहन आणि जीवन बदलणारा संदेश देतात. सोस म्हणजे सहन कर, धैर्याने दुःख पेल. जीवनात येणाऱ्या अडचणी, संकट, अपयश हे टाळता येत नाहीत, पण त्यांना कसं सामोरं जायचं हे आपल्या हातात आहे. तुकाराम महाराज सांगतात की दुःख टाळण्याचा प्रयत्न करू नका, तर ते समजून घ्या आणि सहन करा. कारण प्रत्येक दुःख काहीतरी शिकवून जातं. आज आपण जे कष्ट सहन करतो ते भविष्यात आपल्याला अधिक मजबूत, शहाणं आणि संयमी बनवतात. दुःख आता पुढे नास याचा अर्थ असा की जर आपण धैर्याने दुःख सहन केलं तर पुढे ते दुःख नष्ट होतं. म्हणजेच दुःख कायमचं नसतं, ते तात्पुरतं असतं. जसं रात्र संपली की दिवस येतो, तसंच दुःखानंतर सुख येणारच. अनेक वेळा आपण दुःख आल्यावर लगेच खचतो, तक्रार करतो किंवा परिस्थितीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण तुकाराम महाराज सांगतात, पळू नका, उभं राहा आणि सहन करा. कारण जे लोक संकटांना धैर्याने सामोरे जातात तेच आयुष्यात खऱ्या अर्थाने जिंकतात. ही ओळ आपल्याला मानसिक ताकद शिकवते. जीवनात काहीही झालं, आर्थिक अडचण, नात्यांमधील तणाव, अपयश हे सगळं तात्पुरतं आहे. जर आपण संयम ठेवला आणि विश्वास ठेवला तर काळ बदलतोच. तुकाराम महाराजांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आजचं दुःख कायमचं नाही. धैर्य ठेवा, सहन करा. उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल. म्हणून कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानू नका. कारण जिथे सहनशीलता आहे तिथेच खऱ्या अर्थाने विजय आहे. या अभंगातून आपल्याला अत्यंत मोलाची जीवन शिकवण मिळते की जीवनात येणारे दुःख, संकट आणि अडचणी या टाळता येत नाहीत, पण त्यांना कसं सामोरं जायचं हे मात्र आपल्या हातात असतं. तुकाराम महाराज सोस म्हणजे सहन करण्याचा संदेश देतात. आजच्या काळात आपण लहान सहान गोष्टींनी खचतो, तक्रार करतो आणि परिस्थितीला दोष देतो. पण खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर संयम आणि सहनशीलता खूप आवश्यक आहे. दुःख हे कायमचं नसतं, ते तात्पुरतं असतं. जसं वादळ येतं आणि निघून जातं तसंच संकटही निघून जातात. पण या काळात आपण मजबूत राहणं गरजेचं आहे. जे लोक धैर्याने दुःख सहन करतात तेच पुढे यशस्वी होतात. या अभंगातून आपण शिकतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नये. विश्वास, संयम आणि धैर्य यांच्या जोरावर आपण कोणतीही अडचण पार करू शकतो. मित्रांनो, जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात की सगळं संपल्यासारखं वाटतं, पण त्या अंधारानंतरच प्रकाश येतो. फक्त थोडा वेळ धीर धरायचा असतो. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं हेच सत्य आहे. आजचं दुःख उद्याच्या आनंदाचा पाया असतं. म्हणून कितीही कठीण वेळ आली तरी स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण तुमच्यासाठी काहीतरी सुंदर नक्कीच येणार आहे. असेच सुंदर आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी ज्ञानाची शिबिर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.